पहिल्या नॉमिनेशनला मला नव्हतं वाटलं, पण लास्ट वीकला ना मला ते फील व्हायला लागलं होतं आणि मला त्याच्याहून जास्त गिल्ट फील होत होतं, की माझ्या आयुष्याच्या ह्या टप्प्यावर असं झालं. हं. आणि जिथे आपल्याला असं होतं ना, की यार आपल्याला काहीतरी करायचं पण आपण करूच शकत नाहीये. म्हणजे मी ते कॉन्ट्रिब्युशन देऊ शकत नाहीये, मी टास्क खेळू शकत नाहीये. आणि ह्या सगळ्यांनी जर आपण लॉजिकली विचार केला तर आपल्याला कळतं, की यार जर आपण करत नाहीये, जर आपण दिसत नाहीये, तर कदाचित प्रेक्षकांचा कल आपल्या साईडला नाही लागणार. हं. आणि सो या आठवड्यात एक म्हणजे आतून असं मला होतं यार, की कितींदा करणार गं व्होट? म्हणजे व्होट बरोबर. करणाऱ्यांना पण मी काहीतरी दिलं पाहिजे ना. हं. आणि ते बघ नशिबाचा भाग आहे हा. बिग बॉसमध्ये जाणं पण नशीब होतं. जे काही घडलं ते पण नशीब होतं. सो मी एक्सेप्ट केलंय आणि प्रत्येक गोष्टीच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हज असतात. हं. सो याच्याही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हज आहेत. ओके, ओके. माझं लास्ट इयर एक ॲक्सिडेंट झालं होतं ड्युरिंग शूट. सो तेव्हा माझ्या लेफ्ट पायला इंजुरी हो. झाली होती. सो तेव्हा एक अजून एक इंटर्नल इंजुरी होती. सो ती रिव्होक झाली म्हणजे टास्क आणि इतर वावरमुळे आणि ती इंजुरी परत येण्याचा टायमिंग खूप चुकीचा होता यार. म्हणजे अनपेक्षित होतं ते. मला वाटलं नव्हतं की ते होईल आणि ते झालं. सो त्याच्यानंतर लगेचच मला मेडिकल हेल्प मिळाली. मेडिसिन सुरू होते, रिकव्हरी सुरू होती. पण इट टूक टाईम आणि त्या सगळ्यातनं इट टूक अ टोल ऑन मी कारण अगेन ते गिल्ट की यार आपण परफॉर्म करू शकत नाहीये आणि आजारी असल्यावर एक गोष्ट असते की मम्मी लागते आजारी असल्यावर. आजारी असल्यावर आपल्याला आपली बेड आपलाच आदर लागतो. सो तसं झालं आणि मी कधीच इतका आजारी पडलो नाहीये. म्हणजे आता तू पण इतके वर्ष मला बघतेस, हो. मला इतकं वेट लॉस कधी झालं नाहीये. सो हो. माझ्यासाठी पण ते सगळं नवीन होतं. मला पण ते डायजेस्ट करायला वेळ लागत होता, की अरे हे काय होतंय? आणि त्यात कोण घरचं नाहीये, त्यात आपल्याकडे फोन नसतो, त्यात घराचा प्रेशर. हं. त्यात हं. एक गोष्ट अजून खाते, की यार बाकीचे पुढे निघतायत. हं. बरोबर. बाकीचे लोकं टास्क करतायत, मुद्दे मांडतायत, पुढे निघतायत आणि मी तिथेच आहे. मी हलूच शकत नाहीये आणि घरचं जेवण नाहीये. सो या सगळ्या गोष्टींनी एकंदरीत माझ्यावर एक असा काय म्हणतात एक एक टोल घेतला मेंटली, फिजिकली हं. आणि नंतर आत्ता तर घरी आल्यावर मी जेव्हा एपिसोडमध्ये पाहिलं, की मी खूपच आजारी दिसत होतो. हो. तिकडे कळत हो. नव्हतं मला, पण नंतर बघितल्यावर मला असं झालं, की यार हे तर डेंजरस दिसत होतं. म्हणजे मी जसं सुरुवातीला दिसत होतो आणि आता दिसतोय. बरोबर. 7-8 किलो वजन कमी झालंय माझं बापरे! आणि आता मी एक्सेप्ट केलंय पण. म्हणजे मी एक दिवस घेतला या सगळ्याला, पण ते हं. काय माझ्या हातात नाहीये. बरोबर. जे झालं ते झालं. हं, हं.